नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे अनुज क्रिएशन अँड स्वामी सेवा चॅनलमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळागौरीची कथा ऐकणार आहोत. श्रावण महिन्यातील मंगळागौरीची कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण पटकन कहाणीला सुरुवात करूया. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी राहत होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी रोज एक गोसावी येई, अलख म्हणून पुकारा करी आणि ज्यावेळेस वाण्याची बायको भिक्षा आणेल त्यावेळेस निपुत्रकाच्या हातची भिक्षा नको असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. मग त्याने एक युक्ती केली. तो तिला म्हणाला की दाराच्या आत लपून बस. अलख शब्द म्हणताच त्याला सुवर्णाची भिक्षा घाल. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे वाण्याच्या बायकोने त्याला सुवर्णाची भिक्षा घातली आणि त्या बुवांचा नेम मोडला. तो बाईवर फार रागवला. तुला मूल बाळ होणार नाही असा त्यांनी तिला शाप दिला. वाण्याच्या बायकोने बुवांचे पाय धरले. मग बुवांनी तिला उशाप दिला. बुवा म्हणाला, आपल्या नवऱ्याला सांग, निळा घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर आणि रानात जा. जिथं घोडा आडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल असे बोलून बुवा चालता झाला. तिनं आपल्या पतीस सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा अडला. तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णांचं देऊळ आहे. हिरेजडितांचे खांब आहेत. मानकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावाने पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य पण आहेत, पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला ते देते. अल्पायुषी पुत्र घेणारास तो गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर त्याला जन्मांध होईल आणि कन्या घेतलीस तर ती बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं, माझ्या मागल्या बाजूला जा, तिथे एक गणपती आहे, त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळी घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं आणि नंतर ती देवी अदृश्य झाली. देवळामागं गेला. गणपतीच्या दोंडावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास दिला. त्याने सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. मग तो ते फळ घरी घेऊन आला. बायकोला खायला दिले. ती गरोदर राहिली. दिवसामागं गर्भ वाढू लागला. 9 मास झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला. उभय त्यांना मोठा आनंद झाला. दिवसा माझी तो वाढू लागला. 8व्या वर्षी त्याची मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामाभाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेमध्ये एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचं भांडण लागलं. एक बुरकी गोरी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय गं रांड, द्वाड आहे. काय रांड, द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळावंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर मुलगी आहे तिची. हे भाषण मामांनी ऐकलं. त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भावाचं लग्न करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी त्याने तिथं मुक्काम केला. इकडे काय झालं? ज्या मुलीसाठी ते थांबले होते त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीच्या आईबापांना पंचायत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करून असे म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयतांना गौरी हरापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी गेला. मामा भाच्याचे मार्गस्थ झाले. बरं, दुसऱ्या दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आतमध्ये हार निघाला. आईने कन्याच्या गळ्यामध्ये हार घातला. पुढं पाहिला. वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी यासोबत खेळणार नाही. रात्री दिलेल्या लाडूची आणि अंगठीची खून काही पटेना. आईबापांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं.
जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापांना विडा द्यावा असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत त्याचा प्राण घ्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक आहे, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परांना घेत नाही. दासींनी यजमानीस सांगितले. यांनी पालखी पाठवली. आदर तिथ्यांना घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्यानं लाडूचं ताट दाखवलं. सर्वांना खूप आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिनं सांगितलं, मी मंगळागौरीचं व्रत करते आणि मंगळागौरीची ती सगळी कृपा आहे. सासर मायेची, घराची दाराची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्यांनी व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर जशी तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.